नमस्कार मित्रांनो, मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कामिनी अंतिम भाग. कामिनीचा हा शेवटचा भाग आहे. या अगोदरचे सगळे भाग तुम्हाला चॅनलवर नक्की पाहायला मिळतील. चॅनलला सबस्क्राईब करून लगेच पाहू शकता. सगळे सुधीरला घेऊन हॉस्पिटलच्या बाहेर आले आणि त्यांनी सुधीरला कारमध्ये बसवलं. मग तेही कारमध्ये बसले. चैतन्यने गाडी स्टार्ट केली आणि ते घरी जाण्यासाठी निघाले. साक्षीने कामिनीला सुधीरचा अपघात झाल्याचं कळवलं. तसा कामिनीला जोरदार धक्का बसला आणि ती तशीच सोफ्यावर बसली. अचानक हे सगळं घडलं होतं, पण तिला कोणीच फोन करून कळवलं नव्हतं. तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. रिलॅक्स कामिनी, सुधीर इज फाईन. आता चैतन्यने फोन करून सांगितले, ते सगळे घरी येत आहेत. साक्षी तिला धीर देत म्हणाली, कसं रिलॅक्स होत आई? तुम्ही कोणीच मला का सांगितले नाही? त्यांना काय लागलंय म्हणून? ती रडत रडतच म्हणाली, अगं तू कॉलेजमध्ये होती ना, म्हणून नाही सांगितलं. आणि तुझा बर्थडे आहे ना आज, आम्हाला तुझा मूड खराब करायचा नव्हता. साक्षी म्हणाली, चुलीत घाला तो बर्थडे. इथे माझ्या नवऱ्याचा ॲक्सिडेंट झालाय आणि तुम्ही माझ्या बर्थडेचा विचार करताय. कामिनी तणतणत म्हणाली, असं कसा चुलीत घालायचा बर्थडे? लाखात एक बायको आहे माझी आणि तिचा बर्थडे पण. तिला काही बोलायचं नाही हं. सुधीरचा आवाज तिच्या कानी पडला. ती लगेच डोळे पुसत म्हणाली, सुधीर तुम्ही? आणि ती उठून उभी राहिली. तो लगेच तिच्या समोर येऊन उभा राहिला. हो, मी आलोय परत. अँड आय एम फाईन. फक्त हाताला फ्रॅक्चर झालंय आणि डोक्याला मार लागलाय, बाकी काही नाही. सुधीर शांतपणे म्हणाला. असं कसं काही नाही सुधीर? इतकं लागलंय तरी काहीच नाही म्हणताय. बरोबर आहे म्हणा, मी पाहू शकत नाही म्हणून तुम्ही खोटं पण बोलणार माझ्यासोबत. ती चिडून म्हणाली, अगं खरं सांगतोय. तू हवं तर बाबांना विचार. सुधीर म्हणाला, हो कामिनी, जास्त नाही लागलं त्याला. काही दिवसात तू बरा होईल, डॉक्टर म्हणाले. तू काळजी करू नको, बाबा म्हणाले. बाबा बोलले म्हणून कामिनीने हक्कारार्थी मान हलवली. चैतन्य, याला रूममध्ये घेऊन जा, आई म्हणाली. हो आई, चल रे, चैतन्य म्हणाला आणि मग सुधीरला रूममध्ये घेऊन लागला. कामिनी, मी हळदीचं दूध बनवते, तू सुधीरला नेऊन दे, आजी म्हणाली. हो आजी, कामिनी म्हणाली. मग आजी किचनमध्ये निघून गेली. कामिनीही आजीच्या मागोमाग किचनमध्ये गेली. आजीने साखर घालून दूध गरम करायला ठेवलं आणि दूध उकळत आल्यावर त्यात हळद टाकली आणि मग गॅस बंद करून दूध ग्लासमध्ये ओतलं. तिने ग्लास ट्रेमध्ये ठेवला. कामिनी, हे घे बाळा दूध, सुधीरला नेऊन दे, आजी म्हणाली आणि तिने कामिनीच्या हाती ट्रे दिला. कामिनीनेही होकारार्थी मान हलवत ट्रे हातात घेतला आणि तिथून जायला निघाली. आजी मात्र तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच मनातच म्हणाली, परमेश्वरा, हे असं सुधीरचा अपघात घडवून तू बरोबर केलं नाही. लेकरांचा संसार सुखाने होऊ दे रे बाबा. आनंदासोबत दुःख का सोबत पाठवतो तू? नको रे असं करू. मला माझ्या नातवांना आणि नातसुनांना सुखात पाहायचं आहे. तू हवं तर माझी शेवटची इच्छा समज. सुधीर, हे घ्या, हळदीचे दूध पिऊन घ्या, तुम्हाला बरं वाटेल, कामिनी म्हणाली. अरे यार कामिनी, याची काय गरज होती? सुधीर म्हणाला. सुधीर, नाटकं करू नका, गुपचूप दूध प्या आणि मग शांतपणे झोपा, कामिनीने सक्त ताकीद दिली. जो हुकुम राणी सरकार, सुधीर म्हणाला आणि त्याने दुधाचा ग्लास हातात घेतला आणि त्याने दूध प्यायला सुरुवात केली. कामिनी सोफ्यावर जाऊन बसली. सुधीरच्या काळजीने सिरमोसून गेली होती ती. कामिनी, आय एम फाईन का अशी तोंड पाडून बसलीये? सुधीर म्हणाला, मग काय करू? तुम्हाला एवढं लागलंय तरी मी तुमच्यासाठी काही करू शकत नाही. तुम्हाला कुठे लागलंय हे सुद्धा मला कळत नाही. अशी अभागी बायको आहे मी, तुमची काळजी घेऊ शकत नाही, कामिनी हिरमसून म्हणाली. अगं काहीतरीच काय बोलते तू? मी माझी काळजी घेऊ शकतो आणि तसंही तू जरी माझ्या जखमा पाहू शकली नाही तरी माझ्या वेदना तुला कळतात. तू माझी काळजी करते हेही मला कळतं. अँड इट्स इनफ फॉर मी. काही दिवसांचा प्रश्न आहे, तोपर्यंत चैतन्य दादा मला मदत करेलच की. नंतर बरा झाल्यावर मी स्वतःची काळजी घेईन. सो डोंट वरी, सुधीर म्हणाला. पण तुम्ही स्वतःची काळजी घेत जा. तुम्हाला काही झालं तर मी तुमच्याशिवाय जगू शकणार नाही, कामिनी म्हणाली. येस, आय नो. I will take care of myself. Don't worry. Just keep smiling.
एवढं तरी करशील ना माझ्यासाठी? सुधीर म्हणाला. हो, कामिनी म्हणाली आणि तिने स्माईल केलं. सुधीरलाही खूप बरं वाटलं. त्याने पटपट दूध पिऊन संपवलं. झालं दूध पिऊन, घेऊन जा ग्लास, सुधीर म्हणाला. हो, तुम्ही आराम करा, कामिनी म्हणाली आणि टेबलजवळ गेली. तेवढ्यात सुधीरने तिचा हात पकडला. बस ना इथे थोडा वेळ, सुधीर म्हणाला आणि त्याने तिला बसायला जागा करून दिली. ती तिथे बसली. त्याने तिचा हात हातात घेतला आणि डोक्याच्या पट्टीजवळ नेला. हाताला रेशमी धाग्यांचा स्पर्श झाला. तशी कामिनी म्हणाली, सुधीर, इथे लागलंय का? मला वाटतंय जास्त लागलं. थोडंसं लागलंय आणि हा डावा हात फ्रॅक्चर झालाय, तो तिचा हात प्लास्टरजवळ नेत म्हणाला. बापरे, इतके लागेपर्यंत कुठे जाऊन धडपडले तुम्ही? नक्की बाईक स्पीडने चालवली तुम्ही? एवढे काय किडे आहेत अंगात, काही ना काही उचापती करता, ती जरा ओरडली. अरे, चार एवढी काय रागावते? आई पण खूप ओरडली माझ्यावर, सुधीर कंटाळून म्हणाला. मग पूजा करायची का आम्ही? तुमची काळजी आहे म्हणूनच ओरडतो ना, कामिनी म्हणाली. काळजी असती तर तू मला मॉर्निंग किस देऊन माझा दिवस स्पेशल बनवला असता, पण तू तसं केलं नाही, म्हणून माझा ॲक्सिडेंट झाला, सुधीर म्हणाला. तुम्हाला इतकं लागलंय तरी कसा रोमॅन्स सुचतो? झोपा गुपचूप, कामिनी म्हणाली. मला झोप येईना, तो म्हणाला आणि त्याने तिला जवळ ओढलं. अहो, ती दचकून म्हणाली. ती आता त्याच्या खूप जवळ होती. त्याचे उष्ण श्वास तिच्या चेहऱ्यावर जाणवू लागले. तो किस करण्यासाठी पुढे झुकला. तसे दोघांचेही डोळे आपोआप मिटले गेले. दोघांच्याही ओठांचा एकमेकांना स्पर्श होणार इतक्यात कुणाचा तरी घसा खेकरण्याचा आवाज त्यांना आला. तसे दोघेही दचकून बाजूला झाले. सुधीरने लगेच तिचा हात सोडला आणि समोर पाहिलं तर चैतन्य उभा होता. सुधीर, रोमॅन्स दरवाजा बंद करून करायचा असतो, एवढं पण कळत नाही का तुला? चैतन्य चिडवत म्हणाला. गप्रे दादा, तुला कळत नाही का दरवाजा नॉक करून यायचं? सुधीर जरा रागानेच म्हणाला. मला वाटलं तू झोपला असशील, पण तुझे भलतंच काहीतरी सुरू आहे, चैतन्य म्हणाला. काय काम आहे? सुधीरने विचारलं. रेश्माला सांगू की नको तू पडलाय ते? चैतन्यने विचारलं. हो, तिला जर नंतर कळले तर ती मला खूप मारेल, सुधीर म्हणाला. ठीक आहे, मी सांगतो, चैतन्य म्हणाला आणि त्याने लगेच रेश्माला फोन केला. चैतन्यने रेश्माला घडलेली सगळी घटना सांगितली. रेश्मा खूप घाबरली आणि चिडली सुद्धा, कारण तिला एवढं पडून सुद्धा कोणी सांगितलं नव्हतं आणि तिने लगेच व्हिडिओ कॉल केला. चैतन्यने लगेच उचलला. कुठे आहे सुधीर? तिने काळजीनेच विचारलं. एक मिनिट, त्याच्याकडे फोन देतो, चैतन्य म्हणाला आणि त्याने फोन सुधीरकडे सुपूर्द केला. सुधीरच्या डोक्याला बांधलेली पट्टी पाहून रेश्माच्या काळजात धस झालं. कुठे धडपडला तू गधड्या? रेश्माने रागातच विचारलं. अगं, बाईकवरून पडलो, त्यामुळे थोडंसं लागलं, सुधीर म्हणाला. थोडंसं आहे का हे? हात पण फ्रॅक्चर झाला. स्वतःची काळजी घ्यायला कधी शिकणार आहे तू सुधीर? रेश्मा चिडून म्हणाली. आज महिला मंडळ जोमात आहे राव, नारी शक्ती जिंदाबाद, खूप ओरडत आहेत राव, कंटाळलो मी आता, सुधीर म्हणाला. तू जे कारनामे केले त्याचा परिणाम आहे हा, रेश्मा म्हणाली. हो का? टोमणे मारून झाले असतील तर मी विश्रांती घेऊ का? माझं डोकं दुखतंय, सुधीर म्हणाला. ओके, आय एम सॉरी, झोप तू आणि टेक केअर, रेश्मा म्हणाली. बाय, सुधीर म्हणाला. रेश्मानेही बाय म्हणून फोन कट केला. सुधीरने चैतन्याला त्याचा फोन परत दिला. कामिनी टेबलवरचा ट्रे घेऊन बाहेर केव्हाच निघून गेली होती. टेक रेस्ट, मी पण आलोच, चैतन्य म्हणाला आणि बाहेर निघून गेला. सुधीर सावकाश खाली सरकत उशीवर डोकं ठेवून झोपला. सुधीरला दुखापत झाल्यामुळे कामिनीने बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी स्पष्ट नकार कळवला. सगळ्यांनी साधं जेवण केलं. जेवण झाल्यानंतर सुधीरच्या रूममध्ये चैतन्य झोपणार असं ठरलं, कारण सुधीरकडे लक्ष देण्यासाठी कोणीतरी पाहिजे होतं. त्याला मायग्रेनचा त्रास असल्याने डोकं दुखण्याचे जास्त चान्सेस होते. त्यामुळे चैतन्य त्याच्यासोबत झोपला आणि कामिनी साक्षीच्या रूममध्ये झोपली. जवळपास 1 महिना हा शेड्यूल सगळ्यांनी फॉलो केला. सुधीर आता बराच रिकवर झाला होता. हाताचे प्लास्टरही निघालं होतं, पण काही दिवस हातावर ताण येऊ नये
म्हणून चैतन्याचं त्याला कंपनीत सोडून देणार होता. आता रोजचं हेच रुटीन झालं होतं. कामिनीही तिच्या अभ्यासात रमली होती. दोघांचंही शेड्यूल बिझी असल्याने एकमेकांना पुरेसा वेळ द्यायला मिळत नव्हता. सुधीरने कंपनीच्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं होतं आणि एका कंपनीसोबत डीलसुद्धा केली होती. त्यामुळे तो खूप आनंदात होता. सचिन रेश्माला वेळ मिळेल तसा फोन करायचा आणि दोघांचं तेव्हाच बोलणं व्हायचं. रेश्माला एका कंपनीत जॉब मिळाला, त्यामुळे ती पण कामात रमली होती. कधी कधी फोन केला नाही म्हणून दोघांमध्ये ती लुटूपुटूची भांडणं व्हायची, पण ती दोघं ते पण एन्जॉय करत होती. बघता बघता 4 महिने उलटले. सचिन घरी परतणार म्हणून रेश्माने घरी बरीच सजावट केली होती आणि आई बाबा त्या दोघांना वेळ मिळावा म्हणून गावाकडे निघून गेले होते. रेश्माने जेवणाची छान तयारी केली होती आणि मग ती रूममध्ये जाऊन छानपैकी रेडी झाली. डोअरबेल वाजताच ती पळतच हॉलमध्ये आली आणि तिने साडी व्यवस्थित करून लगेच दरवाजा उघडला. तिचं लोभस सौंदर्य पाहून त्याचा थकवा कुठल्या कुठे पळून गेला. हॅलो ब्युटिफुल, सचिन स्माईल करत म्हणाला. हाय, रेश्मा म्हणाली. ती त्याला पाहून खूप खुश झाली होती. येऊ का? त्याने विचारलं. तशी तिने होकारार्थी मान हलवली. तसा तो घरात आला, पण समोरचं दृश्य पाहून तो थक्क झाला. फरशीवर गुलाबी आणि पिवळ्या गुलाब पाकळ्यांनी लिहिलेलं होतं, वेलकम टू होम डिअर हजबंड. ते पाहून त्याच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल आली. सचिन, तू फ्रेश हो, मी वाट पाहते, रेश्मा म्हणाली. तसं त्याने मागे वळून पाहिलं. आलोच, तो स्माईल करत म्हणाला आणि बॅग्स घेऊन रूममध्ये निघून गेला. रेश्मा किचनमध्ये निघून गेली, पण हृदयाची धडधड कमालीची वाढली होती. एवढी सगळी तयारी तर केली होती, पण थोडीशी भीतीही वाटत होती. सचिन रूममध्ये गेला तर तिथेही बरंच डेकोरेशन केलं होतं. सगळ्या रूममध्ये त्यांच्या साखरपुड्याचे आणि लग्नाचे फोटो लावले होते. ते बघून त्याला खूप छान वाटले. बेडवर त्याचे कपडे ठेवले होते आणि त्यावर गुलाबासोबत एक चिठ्ठी ठेवलेली होती. त्यात लिहिलेलं होतं, वेलकम टू होम माय डिअर हबी, आय मिस यू अ लॉट. हे शर्ट घालून खाली ये, मी वाट पाहते, लव यू. ती नोट पाहून तो गालातच हसला आणि फ्रेश व्हायला निघून गेला. इकडे रेश्माने इडली कुकरमध्ये इडलीचं सारण टाकलं आणि शिजायला ठेवलं. सांबार तर आधीच बनलेलं होतं, त्यात फक्त कोथिंबीर टाकली. इडली बनण्याची ती वाट पाहू लागली. ती ओट्याजवळ उभी होती. तेवढ्यात सचिनने तिला मागून येऊन मिठीत घेतलं. ती त्याची सुखद आणि हवीहवीशी मिठी अनुभवत होती. मिस यू अ लॉट, तो म्हणाला आणि त्याने केस बाजूला सारून हलकेच तिच्या मानेवर ओठ टेकवले. त्याच्या ओठांच्या स्पर्शाने ती शहारली आणि ती हळूच म्हणाली, नको ना, असं कसं? एवढी छान प्लॅनिंग केली आहे, ती वाया जायला नको. तो म्हणाला, गप्प बस, आधी इडली सांबर खाऊया आणि नंतर टाइमपास करूया. ती गॅस बंद करत म्हणाली. तो तिच्या बाजूला जाऊन उभा राहिला आणि म्हणाला, आधी डान्स करूया आणि मग खाऊया. अजिबात नाही, तुला भूक लागली असेल ना, आधी खाऊन घे. तू बाहेर जाऊन बस, मी आलेच घेऊन, रेश्मा म्हणाली. ओके, सचिन म्हणाला आणि हॉलमध्ये निघून गेला. रेश्मा दोघांसाठीही इडली सांबाराची प्लेट घेऊन आली आणि तिने वरणाचे पातेले आणि इडलीचं पातेलंही डायनिंग टेबलवर आणून ठेवलं. दोघेही खायला बसले. सचिनने इडलीचा चमचा रेश्मासमोर धरला आणि तिला खायला सांगितलं. तसा तिने पहिला घास खाल्ला. मग तिनेही त्याला इडली खाऊ घातली. नाव इट्स टेस्टी, सचिन म्हणाला. खा आता, रेश्मा म्हणाली आणि मग दोघेही खाऊ लागले. आई बाबा असे अचानक कसे काय गेले गावाला? सचिनने खाता खाता विचारलं. अरे काहीतरी काम आलं होतं, रेश्मा म्हणाली. ओके, सचिन म्हणाला. मग दोघांनीही पोटभर इडली खाल्ली आणि हात धुवून पाणी पिलं. मला एक कॉल करायचा आहे, मी आलोच, सचिन म्हणाला आणि रूममध्ये निघून गेला. रेश्मा ही भांडी घेऊन किचनमध्ये गेली. तिने भांडी घासून घेतली आणि मग ओठा साफ करून हात धुवून रूममध्ये निघून गेली. सचिन गॅलरीत फिरता फिरता फोनवर बोलत होता. तिने संधीचा फायदा घेत साडी नीट केली आणि केसही नीट केले. ती फोनमध्ये मेसेजेस बघत बघत रूममध्ये फेऱ्या मारू लागली. सचिन फोनवर बोलून झाल्यानंतर रूममध्ये आला. रेश्मा फोनमध्ये मेसेज बघत उभी होती. त्याने फोन टेबलवर ठेवला आणि तिला मागून जाऊन मिठीत घेतलं.
फोन बाजूला ठेवून माझ्याकडे लक्ष दिलं तरी चालेल, तो खोडकरपणे म्हणाला आणि त्याने तिच्या हातातून मोबाईल घेऊन तो टेबलवर ठेवला आणि परत तिच्याजवळ आला. आज खूप गोड दिसतेय, तो हळूच तिच्या कानात पुटपुटला. थँक्यू, ती म्हणाली. तसे त्याने तिच्या मानेवरचे केस बाजूला सारून तिथे ओठ टेकवले. तिने शहारून डोळे मिटून घेतले होते. थँक्यू फॉर एव्हरीथिंग यू हॅव डन फॉर मी. थँक्यू फॉर वेटिंग फॉर मी अँड थँक्यू फॉर टुडेज स्पेशल सरप्राईज, तो तिला मिठीत घेत म्हणाला. सचिन, शर्ट आवडला ना तुला? तिने त्याच्याकडे वळून विचारलं. हो, तू इतक्या प्रेमाने गिफ्ट केलाय, आवडणारच ना, तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. सचिन, युरोपवरून माझ्यासाठी काय आणलं की नाही? तिने विचारलं. आणलं ना, पण ते नंतर देईन मी तुला, तो तिला जवळ ओढत म्हणाला. काय आणलंय माझ्यासाठी? तिने विचारलं. आपण सुधीरकडे पार्टीसाठी जाणार आहोत ना, तेव्हा देईन मी तुला गिफ्ट, तो म्हणाला. शी बाबा, किती खडूस आहेस तू, ती गाल फुगवून म्हणाली. पण त्याने लगेच तिच्या गालावर ओठ टेकवली. ती मात्र त्याच्याकडे पाहतच राहिली. त्याने तिच्या चेहऱ्यावर येणारी केसांची चुकारबट हलकेच कानामागे सारली आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि मग तिचा चेहरा ओंजळीत घेत तो तिच्या ओठांवर झुकला. त्याच्या इतक्या जवळ येण्याने तिचं काळीज मात्र धडधडू लागलं आणि तिने मुकसंमती दर्शवत डोळे मिटून घेतले. आपसुकच तिचे थरथरणारे ओठ विलग झाले आणि त्याने तिच्या ओठांना बंदिस्त केले. इतक्या दिवसांचा विरह दोघांनाही सहन झाला नव्हता आणि त्यामुळेच कदाचित शांततेत ते एकमेकांचं प्रेम व्यक्त करत होते. तो हळूवारपणे त्यांच्या ओठाच्या स्पर्शाने तिला सुखावत होता आणि ती त्याला प्रतिसाद देत होती. दोघांनाही त्या क्षणाचा पुरेपूर आनंद घेतला आणि एकमेकांपासून थोडेसे दूर झाले. रेश्माने मात्र त्याला लाजून मिठी मारली आणि स्वतःला शांत करण्याचा ती प्रयत्न करू लागली. आय मिस दिस हग अ लॉट, तो तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला. मी टू, ती म्हणाली आणि त्याच्या मिठीतून बाहेर आली. तू आराम कर, थकला असशील ना, ती त्याच्या गालावर हात ठेवून म्हणाली. नाही, आय वॉन्ट टू मेक दिस डे स्पेशल, तो म्हणाला. म्हणजे, ती न समजून म्हणाली. तो गालातच हसला आणि त्याने तिला उचलून घेतलं आणि बेडवर घेऊन गेला. लाजेनेच तिच्या पोटात फुलपाखरं ओढू लागली. तिने लाजूनच नजर दुसरीकडे वळवली. आता त्याचे ओठ आता तिच्या मानेवरून फिरू लागले. तशी ती मोहरू लागली. सचिन, नको ना, ती लाजून म्हणाली. डोंट से एनिथिंग, जस्ट फील इट, तो हळूच तिच्या कानात बोलला आणि तो कधी तिच्या मानेवरून तर कधी गालावरून ओठ फिरवू लागला. मध्येच कधीतरी दोघांच्याही हातांची बोटे एकमेकांत गुंफली गेली आणि त्यांचे ओठ एकमेकांत मिसळले. दोघेही त्या प्रेम क्षणात हरवून जात होते. हळूहळू प्रेमाचा अंमल चढत गेला तसा दोघांमधल्या कपड्यांचा अडसरही दूर झाला. आपलं सत्व तिला भरभरून देत तो तिच्यापासून दूर झाला आणि तिने तसेच पडल्या पडल्या डोळे मिटून घेतले. थोड्या वेळाने तो आपलं डोकं हाताच्या कोपऱ्यावर ठेवून तिला न्याहाळू लागला. खूप समाधानी दिसत होता तिचा चेहरा. आज त्याने तिचं तारुण्य अनुभवलं होतं, त्यामुळे त्याला खूप छान वाटत होतं. त्याने अलगद तिच्या गालावरून बोट फिरवलं. ती मात्र बडबडली. सचिन, पुरे आता. थँक्यू फॉर दिस स्पेशल मोमेंट, तो म्हणाला आणि त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. असाच जवळ राहा माझ्या कायम, ती त्याचा हात हातात घेत म्हणाली. तो म्हणाला. थोड्या वेळासाठी दोघेही एकमेकांच्या मिठीत विसावले. कामिनी संध्याकाळी छानपैकी अभ्यास करत बसली. पण अभ्यास करता करता सुधीरची वाट बघणं सुरू होतं. अजून कसे आले नाही हे? 7 वाजलेत. मला घरी सोडून दिलं आणि मग कुठे गायब झाले काय माहीत, कामिनी मनातच बोलली. ती विचार करत होती तेवढ्यात दरवाजाचा आवाज तिच्या कानावर आला. कोण? कामिनीने विचारलं. तुझा हँडसम नवरा, सुधीर म्हणाला. ओ, लवकर आलात, ती उपहासाने म्हणाली. अगं, एका क्लायंटला भेटायला गेलो होतो म्हणून वेळ झाला, सुधीर म्हणाला आणि त्याने बॅग टेबलवर ठेवली. ओके, कामिनी म्हणाली. मी आलोच फ्रेश होऊन, सुधीर म्हणाला आणि बाथरूममध्ये निघून गेला. साक्षीची डिलिव्हरीची तारीख जवळ आली होती. तिचं पोटही बरंच पुढे आलं होतं आणि वजनही वाढलं होतं. चालायला पण तिला थोडं जड जात होतं. तिची आई पहिलं बाळंतपण असल्याने तिला घरी घेऊन गेली होती. आज संध्याकाळचा स्वयंपाक
आईने आणि आजीने बनवला होता. आई, स्वयंपाक झालाय, मी कामिनीला बोलवून आणते, आई म्हणाली. हो जा, आजी म्हणाली. आई कामिनीच्या रूममध्ये जायला निघाली. तिला कामिनी आणि सुधीर सोबत येताना दिसली. तशी ती म्हणाली, जेवायला येताय ना? हो आई, सुधीर म्हणाला आणि मग दोघेही आईसोबत हॉलमध्ये आले. थोड्या वेळाने सगळे जेवायला बसले. जेवताना अधूनमधून गप्पा मारणं सुरू होतं. चैतन्य, साक्षीला फोन करून काही त्रास वगैरे होतो का विचारत जा, तिची डिलिव्हरीची डेट जवळ आली आहे, आई म्हणाली. हो आई, माझं लक्ष आहे तिच्याकडे, चैतन्य म्हणाला. मला तर कधी एकदा बाळाचं तोंड बघते असं झालंय, आजी म्हणाली. येईल तो दिवस लवकरच, बाबा म्हणाले. चर्चा करता करता सगळ्यांचं जेवण सुरू होतं. चैतन्याचं जेवण झाल्यावर त्याने बेसिनमध्ये जाऊन हात धुतले आणि मग सोफ्यावर जाऊन बसला. बाकीच्यांचं जेवण आटोपलं तसे आईने आणि कामिनीने सगळी भांडी किचनमध्ये नेऊन ठेवली. कामिनीने छानपैकी ओठा साफ केला आणि मग सुधीर सोबत बाहेर लॉनमध्ये शतपावली करायला गेली. सुधीर, रेश्माताईंना कॉल करा ना, मला त्यांच्यासोबत बोलायचं आहे, कामिनी म्हणाली. तुझा फोन कुठे गेला, त्याने विचारलं. बेडरूममध्ये आहे, चार्जिंगला लावले, ती म्हणाली. बरं, पण मी काय म्हणतो, सचिन 6 महिन्यांनी भारतात आलाय, त्या दोघांना एकत्र वेळ घालवू दे की जरा. लेट देम एन्जॉय, तो तिच्या खांद्यावर हात टाकून म्हणाला. तुमचं पण बरोबर आहे, लेट देम एन्जॉय, ती म्हणाली. आपण आपल्याबद्दल बोलूया ना काहीतरी, तो म्हणाला. आपल्याबद्दल काय बोलूया, तिने विचारलं. आय हॅव ब्रॉट समथिंग फॉर यू, तो म्हणाला. काय आणलंय माझ्यासाठी, तिने उत्सुकतेने विचारले. चल रूममध्ये, तो म्हणाला आणि तिला घेऊन जाऊ लागला. समोरून चैतन्य आणि आई गडबडीतच येताना त्याला दिसली. ते जवळ आल्याबरोबर त्याने विचारले. काय रे, काय झालं, चैतन्य म्हणाला. साक्षीला लेबर पेन होतंय, तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय, तिकडेच जातोय. ओके, सावकाश जा आणि अपडेट देत राहा, एव्हरीथिंग विल बी फाईन, टेक केअर, सुधीर म्हणाला. हो, चैतन्य म्हणाला आणि आईसोबत घरातून बाहेर पडला. इकडे कामिनी तर खूप खुश झाली. वाव सुधीर, आता आपल्या घरी एक छोटूसा बेबी येणार, आय एम टू मच एक्सायटेड, ती उत्साहाने म्हणाली. अगं हो हो, आधी घरात तर चल, सुधीर म्हणाला आणि तिला घरात घेऊन गेला. घरात सगळ्यांनाच साक्षीची आणि तिच्या होणाऱ्या बाळाची काळजी वाटू लागली. सगळे देवाकडे तिच्या सुखरूप प्रसूतीसाठी प्रार्थना करू लागले. संध्याकाळी सचिनने आणि रेश्माने जेवण केलं आणि मग आईबाबांना व्हिडिओ कॉल करून त्यांच्यासोबत थोडा वेळ गप्पा मारल्या आणि मग दोघेही निवांत गप्पा मारत बसले. रेश्मा, जॉब कसा सुरू आहे, सचिनने विचारलं. छान सुरू आहे, रेश्मा म्हणाली. आईसोबत भांडत तर वगैरे नाहीस ना तू, सचिनने विचारलं. नाही रे, त्या खूप चांगल्या आहेत, त्यांनीच मला जॉब बघायला सांगितला, मला करमत नव्हते म्हणून. खरंच मला आईची कमी त्या भासू देत नाही, रेश्मा म्हणाली. असं आहे तर दोघींची छान गट्टी झालेली दिसते या 6 महिन्यात, बरीच प्रगती झाली म्हणायची, सचिन म्हणाला. हो, ती त्याला मिठी मारत म्हणाली. बाय द वे, आज माझं स्वागत खूप जंगी झालं, तो मिश्किलपणे म्हणाला. काहीही बोलतोस, ती लाजून म्हणाली. अगं किती लाजतेस वेडू, एकदा बघ तरी माझ्याकडे, तो म्हणाला. ती म्हणाली. दिस इज नॉट फेअर, प्लीज एकदा बघ ना, तो म्हणाला. तसं तिने त्याच्याकडे पाहिलं. तो मिश्किलपणे तिच्या डोळ्यात पाहू लागला. कसं सांगू तुला, खूप सुंदर दिसतेस तू, दूर कितीही असली तरी मनात वसतेस तू, तुझ्यासोबत जगलो मी प्रेमाचे एक सुंदर क्षण, हवी हवीशी वाटतेस मला जेव्हा गोड असतेस तू, तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. पण त्याच्या त्या काव्यात्मक ओळी ऐकून ती गोड लागली. पुरे आता माझं कौतुक, ती म्हणाली. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहू लागले. तिच्या ओठांवर उमललेलं गोड हसू त्याला तिच्याकडे आकर्षित करत होतं. तिच्या ओठांना स्पर्श करावा असं त्याला वाटून गेलं. तो हळूच तिच्या ओठांवर झुकला. तसं तिने लाजून डोळे मिटून घेतले. तो तिच्या ओठांना स्पर्श करणार एवढ्यात रेश्माच्या फोनची रिंग वाजली. तसे तिने डोळे उघडले. 1 मिनिट, ती त्याच्या ओठांवर बोट ठेवून म्हणाली.
तसं त्याने रागानेच तिच्याकडे पाहिलं. रेश्माने टेबलवर ठेवलेला तिचा फोन हातात घेतला आणि सुधीरचा कॉल रिसीव्ह केला. बोल सुधीर, रेश्मा म्हणाली. कॉंग्रॅच्युलेशन्स रेश्मा, तू आत्या झाली आहे, सुधीर म्हणाला. काय? सिरियसली? साक्षी वहिनीची डिलिव्हरी झाली का? रेश्माने आनंदाने विचारलं. हो, मुलगा झालाय. तू आत्या आणि मी काका झालो, सुधीर म्हणाला. ये वाव, मी आत्या झाली. मला खूप आनंद झालाय. वॉन्ट टू सी बेबी बॉय? रेश्मा उत्साहाने म्हणाली. अगं हो, मी फोटो पाठवतो तुला उद्या. आणि बारशाला ये, लगेच धावपत करत येऊ नको. तसं पण साक्षी वहिनी तिच्या माहेरी जाणार आहे, सुधीर म्हणाला. ओके, ठीक आहे, ती म्हणाली. चल बाय, गुड नाईट, तो म्हणाला. गुड नाईट, ती म्हणाली आणि मग दोघांनीही फोन ठेवला. सचिन, मी आत्या झाली आहे आणि तू मामा झालाय. कॉंग्रॅच्युलेशन्स, ती म्हणाली आणि थेट त्याच्या गळ्यात जाऊन पडली. थँक्यू अँड सेम टू यू, तो म्हणाला. आय एम टू मच हॅपी, ती म्हणाली. मी टू, तो म्हणाला. आपण कधी जायचं बाळाला बघायला? तिने विचारलं. सुधीर जेव्हा म्हणेल तेव्हा, तो म्हणाला. तो बारशाला ये म्हणाला, रेश्मा गाल फुगवून म्हणाली. मग तेव्हा जाऊ, डोंट गेट अपसेट, सचिन म्हणाला. हो, ती म्हणाली आणि तिने उत्साहाच्या भरात त्याच्या गालावर ओठ टेकवले. तो मात्र तिचा उत्साह बघून गालातच हसला. साक्षीला मुलगा झाला हे कळताच सगळे खूप खुश झाले आणि आई आणि चैतन्य तर साक्षीजवळच होते. पण दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये बाकी सगळे गेले होते साक्षीची भेट घेण्यासाठी. साक्षीला आणि चैतन्याला सर्वांनी शुभेच्छा दिल्या. दोघांनाही खूप छान वाटलं. त्या गोंडस बाळाकडे पाहून सर्वांचा थकवा दूर पळून गेला. सुधीरने बाळाला हातात घेतले तेव्हा कामिनीनेही बाळाला हात लावला. कापसासारखं मऊ आणि गोंडस होते ते बाळ. सुधीर, हे बाळ किती मऊ मऊ आहे ना, कामिनी म्हणाली. येस, आणि याचा चेहरा चैतन्य दादासारखा आहे थोडा थोडा. खूप क्यूट आहे हा, सुधीर कौतुकाने म्हणाला. कामिनी म्हणाली. सुधीरने बाळाला काही वेळाने पाळण्यात ठेवून दिलं आणि मग दोघेही बाहेर आले. साक्षी कोणाकडे थांबणार हे आधीच ठरलं होतं. फक्त आता टिफिनची व्यवस्था करायची होती. त्यावर थोडीशी चर्चा झाली आणि मग चिमणे कुटुंबीय घरी परतले. साक्षीजवळ तिची आई आणि चैतन्य थांबला. ठरल्याप्रमाणे 12व्या दिवशी बाळाचं नामकरण करण्यात आले. नामकरणाच्या दिवशी सगळेच हजर होते. रेश्मा आणि सचिन सुद्धा आले होते. रेश्माने बाळाचं नाव ठेवलं निर्मोह. सगळ्यांना बाळाचं नाव खूप आवडलं. बारशाचा कार्यक्रम झाल्यानंतर सगळ्यांनी नाश्ता केला आणि मग आपापल्या घरी गेले. साक्षी आणि चैतन्य त्यांची फॅमिली पूर्ण झाली म्हणून खूप आनंदात होते. 2 महिन्यांनी कामिनीचे यूट्यूबवर 50,000 व्ह्यूअर्स झाल्याच्या आनंदात सुधीरने पार्टी ऑर्गनाईज केली होती. बाहेर लॉनमध्येच खूप जय्यत तयारी करण्यात आली होती आणि बऱ्याच मान्यवर मंडळींना आणि सिंगर सूरज अवचारला सुद्धा बोलावण्यात आलं होतं. कामिनीने छानपैकी चॉकलेटी रंगाचा लॉंग वन पीस घातला आणि मग मेकअप आर्टिस्टने तिला मेकअप करून दिला. एक्सक्यूज मी, सुधीरने हाक मारली तशी मेकअप आर्टिस्ट तेथून निघून गेली. सुधीर रूममध्ये गेला आणि त्याने कपाटातून कामिनीचं गिफ्ट काढलं. तो तिच्याजवळ गेला आणि त्याने तिच्या मानेवरचे केस बाजूला सारत तिच्या गळ्यात एक नाजूक नेकलेस घालून दिला. नेकलेसचा स्पर्श गळ्याला होताच ती म्हणाली, अजून एक नेकलेस? सुधीर, अजून किती नेकलेस जमा करू मी? इन्फिनाइट, तो हसतच म्हणाला. काहीही, ती हसून म्हणाली. कीप क्वाईट, यू आर लुकिंग गॉर्जियस टुडे, तो म्हणाला आणि त्याने तिच्या मानेवर ओठ टेकवले. त्याच्या ओठांच्या स्पर्शाने ती शहारली. सुधीर, काय करताय? ती लाजून म्हणाली. कौतुक करतोय, चल आता खाली, तो म्हणाला आणि तिथून निघायला लागला. पण तेवढ्यात कामिनीने त्याचा हात पकडला आणि हळूच त्याच्याजवळ जाऊन ती म्हणाली, आय लव्ह यू मिस्टर हँडसम. आय लव्ह यू टू, तो तिच्या हातावर हात ठेवून म्हणाला. निघूयात आता, ती म्हणाली. हो, तो म्हणाला आणि त्याने तिचा हात हातात घेतला. दोघेही बाहेर जायला निघाले. रेश्माने सचिनने आणलेला पिवळ्या रंगाचा वनपीस घातला होता आणि त्यावर छानपैकी हेअरस्टाईल करून सुंदर असा मेकअप केला होता. खूप सुंदर दिसत होती ती. सचिन, कशी दिसते मी?
तिने उत्सुकतेने विचारलं. सुंदर दिसतेस, तो फ्लाइंग किस देत म्हणाला. थँक्यू, मला वन पीस फार आवडला, ती म्हणाली. इट्स माय प्लेजर डिअर, लेट्स गो, तो म्हणाला. आणि मग दोघेही तिथून बाहेर पडले. बाहेर लॉनमध्ये कामिनी आणि सुधीरची एंट्री झाल्याबरोबर सगळे कॅमेरे त्यांच्यावर फिरले. रिपोर्टर्सने त्यांच्यासमोर गर्दी केली. कॉंग्रॅच्युलेशन्स कामिनी मॅम, एक न्यूज रिपोर्टर कामिनीला म्हणाली आणि तिने तिच्यासमोर माईक धरला. थँक्यू, कामिनी म्हणाली. एक्सक्यूज मी, आपण थोड्या वेळाने बोलूया का, सुधीर म्हणाला. तसे सगळे बाजूला सरकले आणि मग कामिनी आणि सुधीर स्टेजवर निघून गेले. सुधीरने आधीच माईकची अरेंजमेंट केली होती, कारण त्याला न्यूज द्यायची होती. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दिस पार्टी गाईज. I am very glad to announce that my wife Kamini first song had released few months ago and completed 15,000 viewers before 2 days. सुधीरने अनाउन्समेंट केली तशा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. कॉंग्रॅच्युलेशन्स मॅम, हाऊ आर यू फिलिंग नाऊ, एका रिपोर्टरने प्रश्न विचारला. तसा सुधीरने तिच्याकडे माईक सुपूर्द केला. ॲक्च्युली आय एम टू मच हॅपी. मला अजूनसुद्धा स्वप्नात असल्याची फिलिंग येत आहे. पण आज मी म्हटलेलं गाणं प्रसिद्ध झालं, याचं सर्व श्रेय सिंगर सूरज सर आणि सुधीरला जातं. या दोघांमुळेच मला सिंगिंग क्षेत्रात पाऊल टाकण्याची संधी मिळाली. आय विल लाईक टू थँक बोथ ऑफ देम अँड आय विल लाईक टू इन्व्हाइट सूरज सर ऑन दी स्टेज, कामिनी म्हणाली. तशा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. कामिनीने अनाउन्समेंट केली तसा सूरज स्टेजवर आला. सूरज सर, तुम्ही कामिनी मॅमच्या या यशाबद्दल काय बोलणार, एका रिपोर्टरने विचारलं. व्हॉट टू डू से नाऊ. लिरिक्स जरी माझी असली तरी कामिनीने गाणं म्हटल्यामुळे गाण्यामध्ये जान आली. इवन इफ शी इज ब्लाइंड, शी इज अ हार्डवर्किंग अँड लवली गर्ल विथ ए ब्युटिफुल व्हॉइस. खरंच खूप सुंदर आवाज आहे तिचा, त्यामुळे मी लगेच तिला अल्बमसाठी सिलेक्ट केलं. तिचं कौतुक करावं तितके कमीच आहे, सूरज म्हणाला. येस सर, चाहत्यांना त्यांचे अजून गाणे ऐकायला आवडतील, रिपोर्टर म्हणाला. कामिनी मॅम, आम्ही असं ऐकलंय की सुधीर सरांचं बाहेर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं, हे खरं आहे का, एका रिपोर्टरने विचारलं. कामिनीला खूप राग आला, कारण त्याने खूप फालतू प्रश्न विचारला होता. सुधीरने कामिनीच्या हातून माईक घेतला आणि बोलू लागला. हो, बरोबर ऐकलं होतं तुम्ही. बट इट वॉज माय वर्स्ट पास्ट. पण सुदैवाने मी कामिनीला डिवोर्स देण्याचा गुन्हा करण्यापासून वाचलो. असो, इट वॉज माय पास्ट अँड आय डोंट वॉन्ट टू डिस्कस इट एनिमोर. माझं कामिनीवर खूप प्रेम आहे आणि तिचंही माझ्यावर प्रेम आहे. आमचा एकमेकांवर पूर्ण विश्वास आहे अँड इट्स इनफ फॉर बोथ ऑफ अस. सो प्लीज डोंट डिस्कस दिस टॉपिक अगेन. तसे सगळे खाली मान घालून उभे राहिले. सुधीर, आय वॉन्ट टू स्पीक समथिंग, कामिनी म्हणाली. तसा त्याने तिच्या हातात माईक दिला. मला माहीत आहे तुम्हाला वाटत असेल की मी आंधळी असून पण सुधीरवर विश्वास कसा ठेवू शकते, आणि ते वाटणं साहजिकच आहे. पण सुधीरने जी चूक केली त्यांनी त्यातून बराच चांगला धडा घेतला. त्यानंतर त्यांनी स्वतःला पूर्णपणे बदलून टाकलं. आधी मला सुधीर सोडून घरच्या इतर मंडळींचा पूर्ण सपोर्ट होता, पण नंतर सारं काही बदललं. सुधीर पण मला सपोर्ट करायला लागले. मला पेपर सोडवण्यासाठी रायटर मिळत नव्हता, तेव्हा ऐनवेळी सुधीरने रायटर बनून माझा पेपर सोडवला. आणि एवढंच नाही तर त्यांनी माझी विशलिस्ट पूर्ण केली. मला बघता यावं म्हणून डॉक्टरांकडे घेऊन गेले, पण निराशापदरी पडूनही त्यांनी मला जशास तसं स्वीकारलं. सूरज सरांना पण त्यांनीच माझे नाव सुचवलं. मी आज जी काही तुमच्यासोबत उभी आहे ती फक्त त्यांच्यामुळे आहे आणि माझा त्यांच्यावर विश्वास आहे. इट्स इनफ फॉर मी, कामिनी घडाघडा बोलली. तसे सगळे शांत बसले. सुधीर, तुमच्या दोघांचा एक डान्स होऊ द्या ना मग, सूरज म्हणाला. हो सर, हो सर, सगळे बोलू लागले. ओके गाईज, सुधीर म्हणाला. तसा सूरज स्टेजवरून खाली उतरला. बॅकग्राऊंड म्युझिक सुरू झालं तशी दोघांची पावलं थिरकू लागली. गाणं संपल्याबरोबर सुधीरने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. सगळ्यांनी दोघांसाठी टाळ्या वाजवल्या. मग सगळे पार्टी एन्जॉय करण्यासाठी निघून गेली. थोड्या वेळानंतर सगळ्या घरच्या मंडळींचा एक फॅमिली फोटो काढण्यात आला. आज सगळे खूप आनंदात होते.
पार्टी संपल्यानंतर सगळे आपापल्या रूममध्ये निघून गेले. कामिनी आणि सुधीर पण रूममध्ये गेले. कामिनी आज स्वतःला खूप नशिबवान समजत होती, कारण सुधीरसारखा जीवनसाथी तिला मिळाला होता. तिला त्याच्याबद्दल खूप कृतज्ञ वाटत होतं. सुधीर, आय वॉन्ट टू स्पीक समथिंग, कामिनी म्हणाली. बोला राणी सरकार, तो तिच्या जवळ जात म्हणाला. ती अतिशय काव्यात्मक पद्धतीने व्यक्त झाली. तुझ्या आयुष्यात येण्याने सख्या जीवनाला रंग आला. तुझ्या सोबतीने माझ्या जगण्याला अर्थ आला. अंध म्हणून जगत होते, तुझ्या दृष्टीने जग पाहू लागले. तुझ्या सुंदर अशा वागण्याच्या प्रेमात पडू लागले. माझं स्वप्न पूर्ण होण्यात तुझा आहे खूप मोठा हात. मला आयुष्यभर हवी आहे सख्या तुझी साथ. ती आज कितीतरी दिवसांनी अशी व्यक्त झाली होती. त्याला खूप छान वाटलं. त्याने काहीही न बोलता तिला जवळ ओढलं आणि तिच्या नाजूक गुलाबी ओठांवर आपल्या ओठांची मोहर उमटवली. तो आज शब्दांनी व्यक्त न होता अशा पद्धतीने व्यक्त होत होता, जणू तो तिला तिची आयुष्यभर साथ सोडणार नाही असं सांगत होता. दोघेही काही क्षणातच एकमेकांत हरवले आणि एकमेकांत विरघळून जात कामिनीर झाले. फायनली हा कामिनी या कथेतला शेवटचा भाग होता. कामिनी आणि सुधीर निरोप घेत आहे म्हणून मलाच फार वाईट वाटले, पण ही कथा वेळेत संपवावी तर लागणार होती. कामिनीचा प्रवास पूर्ण झाला. मध्यंतरी खूप इश्यू झाले, पण कामिनीने हार मानली नाही. ही संपूर्ण कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा. धन्यवाद.